आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही। जर ही आंदोलनं हे मोर्चे अधिक तीव्र झाले तर त्यासाठी सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असं नारायण राणेंनी म्हटलंय। सोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांवरती सुद्धा त्यांनी निशाणा साधलाय। आरक्षण चालू असताना ते रद्द केलं कोर्टाने। ते परत सुरू करण्यासाठी कोणते मुद्दे घ्यावे त्यासाठी तज्ञांची कमिटी नाही, काही नाही। हे सरकार आरक्षणावर गंभीर नाही। प्रत्येक मंत्री वेगवेगळी भूमिका मांडतोय, पण सरकारने यावर जर त्वरित ठराविक कालावधीत जर निर्णय घेतला नाही आरक्षणासंबंधी तर जे महाराष्ट्रात पडसाद उमटतील, परिणाम होतील, त्याला जबाबदार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस सरकार आणि शिवसेना असेल। आता 25 तारीखला सामन्यामध्ये जे व्यंगचित्र आलं आणि त्या व्यंगचित्राचे पडसाद जेव्हा महाराष्ट्रात मराठ्यांमध्ये उमटले त्यावेळेला यांना पाठिंबा द्यायची आठवण झाली आणि सुरुवातीला आम्ही माफी मागणार नाही असं उद्धव ठाकरे, संजय राऊत सगळेच म्हणत होते। पण शेवटी जी प्रतिक्रिया महाराष्ट्रात मराठ्यांमध्ये उमटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी माफी मागितली, माफीनामा जाहीर केला। हा परिस्थितीमुळे आहे, राजकीय स्वार्थापोटी आहे, मराठ्यांवरील प्रेमापोटी नाहीये। अनेक खासदार आमदारांनी राजीनामे पाठवल्यानंतर आपल्या पक्षाचं काय होईल या चिंतेपोटी पाठिंबा आहे। मराठ्यांना शिवसेनेत काय वागणूक मिळते ते प्रतापराव जाधवांना कधीतरी विचारा। त्यांनी पहिला खासदार असतानाही राजीनामा पाठवला आणि त्यामुळे शिवसेनेचे राजकारण हे पक्षाच्या स्वार्थासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी आहे। यांच्याबद्दल ज्यांनी लिखाण केलं, घाणेरडं लिखाण केलं महाराज आणि जिजाऊ यांच्याबद्दल, त्या पुरंदरांचा पुळका असणाऱ्यांकडून मराठ्यांना आरक्षणाला पाठिंबा मिळेल आणि काय आवश्यकता नाही हो। हा पक्ष आहे की नाही हे कळतच नाही। उगवले कधी, मावळे कधी हे समजलंच नाही महाराष्ट्राला। आणि त्यामुळे आमचं काहीतरी वेगळं आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न आहे त्या सामन्याच्या 25 सप्टेंबरच्या व्यंगचित्राचा कुठे उल्लेख नाही, निषेध नाही, आरक्षणाला पाठिंबा नाही। मी आर्थिक निकषाला पाठिंबा देतो, कोणी विचारलं नाही, काय नाही, पाठिंबा मागितला नाही, मराठ्यांनी कधीच नाहीच मागितला। आणि त्यामुळे आता असलीयत तर कळली ना। ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधलेला आहे नारायण राणेंनी।